जायचंय आणि ते पण लेडीज कंपार्टमेंट. एजे, तुम्ही मला विचारलं होतात ना मला प्रपोजल कसं हवंय, मग तुम्ही तुमचं मत का देताय? नाही नाही बरोबर आहे, त्या दिवशी मी म्हटलं ना बोल बच्चन, फक्त बोल बच्चनच देता तुम्ही. जाऊ दे, मी कंटिन्यू करते निश्चित. ओके ओके सॉरी सॉरी सॉरी, मी चुप राहणार, तू बोल. एजे, आपलं नातं कसं एकदम युनिक आहे ना, मग प्रपोजल पण असं एकदम युनिकच असायला हवं. मला सांगा, तुम्ही कधी ट्रेन मध्ये चढलात? नाही. तेच तर, मग लेडीज डब्याचा तर प्रश्नच येत नाही काय. आणि मग ही अशी गोष्ट असेल ना जी फक्त आणि फक्त तुम्ही माझ्यासाठीच करा, हो की नाही? आणि मला काय वाटतं माहितीये, प्रेमात तसंच असतं, इम्पॉसिबल वाटणाऱ्या गोष्टीच आपण करायच्या असतात. तुम्ही ना मला एका छान थंड प्रदेशात घेऊन जा, जिथे असं आजूबाजूला छान बर्फ असेल आणि मग बर्फाच्या मधोमध मी आणि तुम्ही ना असा छान लॉंग कोट घातला असेल शाहरुख खान सारखा, आणि मी दीपिका सारखी शिफॉनची साडी. इथे आणि मग आपण बर्फाच्या मध्ये उभे राहू ना, छान रोमॅन्टिक डान्स करू. ते गेरुवामध्ये नाही का शाहरुख आणि काजल असे ते बर्फाच्या ग्लेशियरवर उभे असतात, इथे मला पण तसंच त्या ग्लेशियरवर उभं राहून छान डान्स करायचंय. आणि इथे ये जवानी है दीवानी मध्ये नाही का रणबीर आणि दीपिका रात्री मस्त थंडी वाजत असते तेव्हा दारू पितात. नाही नाही, याची दारू नाही हो, आपण छान गरम कॉफी पिऊ, नूडल्स खाऊ. आणि मग ॲनिमल मूवी मध्ये माहितीये तुम्हाला, तो रणबीर त्या रश्मिकाला असं लांब घेऊन जातो, तिथे एक देऊळ असतं आणि मग दोघे एकमेकांना हार घालतात, तसं पण करायचंय. आणि हो, मला मंडोल्यात पण बसायचंय. गंडोला, राईट, तेच ते. आणि हे जे ते गाणं आहे ना, सोचो की झिलो का शहरो, त्यात ते कसे असे मस्त शिकारात बसून जातात, तसंही मला करायचं आहे जे. आणि मग बर्फात फिरता फिरता कुठेतरी तुम्ही असा माझा हात मागा, मी माझा हात देईन याचे, आणि मग तुम्ही मला प्रपोज करून टाका. तुला खरंच असं प्रपोजल आहे? हो, म्हणजे काय, या क्षणाची किती दिवस वाट पाहिले, किती स्वप्न रंगवलीत मी जे. म्हणजे कसं आहे ना, थोडं माझ्या कल्पनेतलं आणि थोडं माझ्या कल्पनेबाहेरचं, असं काहीतरी एकदम युनिक, सॉलिड, भन्नाट, एकदम मस्त काहीतरी करा तुम्ही. मला काय वाटतं ना, तुमच्यात जेवढा फिल्मीपणा आहे ना, सगळं पिळून काढा आणि मला प्रपोज करा.